एकदा तुमचं स्वागत आहे माझं झकास कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणार भात लावणीसाठी। जाऊया आपण डायरेक्ट भात लावणी बघा। भात लावणी कोकणात कशी करतात मी डायरेक्ट दाखवीन तिथे। जर व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। डायरेक्ट भेटूया आपण तिकडे। तर मागं बघू शकता तुम्ही भात वगैरे लावून झालेला आहे। हे बघा इकडे भात वर लावून झालं आहे। इकडे आपल्या भात आता काढणे सुरुवात केलेली आहे। थोडा तरी काढून झालं। हा बघा बघू शकता तुम्ही थोडा तरी भात काढून झालं त्यांचा। म्हणजे दोन दिवसात तरी होतच आमचं भात कोकणात लावून। अजून इकडे सुद्धा चालूच आहे। इकडे सुद्धा अजून केलेलं नाही। कोकणात माणसं कमी असतात ना, सगळे आता मुंबईला गेले, काय करणार। तो डायरेक्ट मला बोलवलेले भात लावण्यासाठी। असं व्हिडिओ वगैरे ते पण करणार आहेत। मला पण करायला लागले, मी पण करणार आहे व्हिडिओ। माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा इकडे बघू शकता तुम्ही भात लावून झालं आहे भात लावणीला। आणि त्या बाजूला खाली पण लावलेलं आहे बघा। मी आता त्या टोकावर जायचं तिकडे ते उभे सर्वजण, तिथनं जाणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच आवडेल। भात लावणी आमच्या कोकणात सुरुवातच झालेली आहे। आमची पाल जत्रा झाल्यानंतर भात लावणी वगैरे करतात, सुरुवात करतातच तशी। आणि अजून नाचणी वगैरे पण लावून झाले। आता भात लावणी सुरुवात केलेली आहे। थोडी पाऊस नसला तर नाचणी लावून घेतात, पाऊस असला तर भात लावणीला सुरुवात होते। तशीच आता आपण डायरेक्ट आता भेटूया तिकडं शेतावर भेटूया। चला जाऊया तिकडे। का भात बैलांची जोडी भात लावणी सुरुवात झाली। इकडे एक काका नांगर करतात, नांगरीला सुरुवात झाली। किती वर्ष आली तुम्हाला लावणी वगैरे करून? किती वर्ष आली? 20 वर्ष। एकटंच आहे? इथं आता भात लावण्यास सुरुवात झालेली आहे। इकडे आता बैल वगैरे नांगरले। आजच्या काळात नांगरणी करण्यासाठी तुम्ही मशीनचा उपयोग करता। भात लावणी लावून झालेली आहे। आता तुम्ही बघितलं बैलांची जोडी वगैरे होती तिथे करतात। चला आपण जाऊया तिकडे। शकता आता जंगलातून जातो इकडे। आमची 3 वाड्यामधनं एक दत्तवाडी, एक हनुमानवाडी आणि त्या बाजूला उगवतवाडीत आता मी निघालो आहे। तिकडे त्याची भात लावणी वगैरे सुरुवात केलेली आहे। मी जरा लेट जातोय व्हिडिओ वगैरे करत। भात लावणी म्हणजे आमच्या कोकणात कुणाच्या शेतात वगैरे जायचं नाही, जर मदत करायची असली तर दुसऱ्यांकडनं मागावी आणि त्यांच्या पण मदतीला आपण जायचं कोकणात शेती वगैरे करण्यासाठी। शेती जर त्यांची शेती असली तर आपण उपयोगी येणार, आणि जर आपली शेती असली तर ते उपयोगी येणार आपल्या शेतीसाठी। म्हणून असं करायचं असतं काम वगैरे दुसऱ्यांच्या शेतात जाऊन, जर आपल्या पण मते लाभतात, कामासाठी उपयोगी पण होतात। आता मी जस्ट तिथं चालू आहे, जातो आता मी डायरेक्ट तिथे पोचीन। व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। तेव्हा आहे ट्रॅक्टरांचा वगैरे आवाज येतोय। तर काय लोक ट्रॅक्टर घेऊन नांगरणी करतात, काय लोक बैल जोडी वगैरे घेऊन नांगरणी करतात। नांगरणी चालू आहे, ट्रॅक्टर घेऊन नांगरतात। आणि मी जस्ट आता इथे पोचलेलो आहे। ते तिकडे भात लावत मला आता त्या बाजून जायचं आहे। तिकडं त्या बाजूला ते लोक भात लावणी करत आहेत, तिकडून आता आपण जाऊया। इकडे पण तिकडे भात लावून झालेलं आहे।
कधी चालू हा नारळ इथे वाहिला वरपर्यंत गेला. इथनं वाटेवरून जायचं आहे. विहिरीच्या इथनं शेत आहे त्याचा. इथं आता विहीर आहे. बघू शकता मी आता त्या भातात पोहोचलेलो आहे. पाणी व इथे वाढलं लय पाणी. हा बघा इकडे बघू शकता तिकडे ते काका इकडे भात टाकत आहे. या बाजूला आहे. मी आता साहिल पवार यांच्या शेतावर आलो आहे भात लावणीसाठी. आणि भाताच्या ह्यावर बघू शकतो भाताचे जुडे करून ठेवलेले टाकायसाठी खाली. आणि हा पाणी साठवले असतो भात लावणीला मदत होण्यासाठी. आणि चिक्कल करून भात वगैरे लावतात. सपासप लावून जातात. ते बाजूला ते काका आहे ते बघा वर टाकत आहे ते. मी आता तिकडे जातो सर. ही भाताची हे वगैरे ही भाताची जुडी वगैरे बांधून ठेवली असते टाकण्यासाठी. ते तिकडे त्या बाजूला टाकतात. मी इथनं चाललोय. पावर टेलर शेतीसाठी वापरला जातो. इकडे ह्याला हे असतो चॉकवर चालू करतात. तिकडून बघा केवढा मोठा आहे बघा. त्याचा इंजिन वगैरे इथं असतो. शेतीसाठी हा उपयोग असतो. मधनच घेतोय. काय बोलू तुला काय तू जय गौराय देवी माता तुला वंदन करीते आता. जय गौराय देवी माता तुला वंदन करीते आता. रविवारच्या दिवसाला आठवण झाली आम्हाला म्हणून हाक मारली तुला चरणावरती नमू माता तुला वंदन करीते आता. एकदम लागतो मला बोलले लावून झालेलं आहे. आता भात लावून झालं. आता जेवलो पण. आणि मी आता निघालो घरी. जर व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.